बिलोली तहसीलदाराच्या आशीर्वादाने रेती माफिया जोमात, घरकुल लाभार्थी कोमात. महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बिलोली तालुक्यातील शासकीय डेपोची निर्मिती केली आहे. पण त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना येथे मिळत नसून ऑनलाईनच्या नावाखाली ही रेती झिरोमध्ये चालवल्या जात असून घरकुल लाभार्थ्यांना देखील उपलब्ध होत नाही. या शासकीय डेपोमधून फिरती तेलंगणा, कर्नाटक, सोलापूर, लातूर या जिल्ह्यात जात आहेत. तहसीलदार निळे पाटील यांना देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महसूल प्रशासन कुठेतरी कारवाई करण्यासाठी दिरंगाई पाहायला मिळत आहे. तरी महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदार निळे पाटील यांच्यावरती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गाडे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. इथे अवैध रेती चालू आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार आहात? नमस्कार, मी शशिकांत गाडे पाटील, पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सचिव नांदेड. 2021 पासून आमचा लढा आहे रेती माफिया विरोधात बिलोली तालुक्यातील. आम्ही वारंवार लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले. पर्यावरण डिपार्टमेंट यांना सुद्धा लेखी निवेदन दिले ओव्हरलोड गाड्याबद्दल. आणि 2022 साली सगळी पॉईंटच्या गाडीने ॲक्सिडेंट झाला देगलूर रोडला आणि तिथे 2 मृत्युमुखी पडले. त्यावेळेस आम्ही त्यांना कळवलं होतं की यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि पुढील घटना घटा. अशीच घटना काल परवा सगळीच्या पॉईंटला झाली. तिथले अजून 2 जण एक देव आज्ञा झाली त्यांना. आणि हे सुद्धा आम्ही मागणी केली की तिथली SDM आणि तहसीलदार कारवाई करण्यात यावी. असे असतानाही कुठल्या प्रकारची प्रशासनाने कारवाई केली नाही. आणि काल परवा 8 दिवस झाले वाळूचे धक्के ETS मोजणी न होता यांनी स्टॉक रेती चालू केली झिरो मधून. तिथे कुठलीच शासकीय पावती नाही, काय नाही. घरकुल लाभार्थी रमाई योजना असो, शहरामधली का पंतप्रधान आवास योजना असो, आणि घरकुलासाठी वाळू देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी उपलब्ध करून देण्यासाठी ते साठा अवेलेबल ठेवण्यासाठी त्यांना आदेश दिलेले पारित करीत असतानाही महसूल प्रशासनाचा 8 दिवस झालं उपोषण चालू आहे. आणि उपोषण चालू असताना तिथे दिवसांरात्र तिथे गाड्या चालू आहेत. आणि प्रत्येक पॉईंटला रेती डेपोला, शासकीय डेपोला तलाठी किंवा मंडळ अधिकारी उपस्थित राहणे अनिवार्य असताना सुद्धा तिथे डिपो चालू असताना आणि एकही म्हणजे वाळूच्या रात्रंदिवस गाड्याच्या त्याच्याकडे प्रशासनात दुर्लक्ष चालू आहे. तेथील बिलोलीचे तहसीलदार निळे आणि उपविभागाचे गिरी साहेब यांच्या विरोधात वारंवार कंप्लेंटही आलेल्या आहेत. त्यांच्या प्रॉपर्ट्याचे सुद्धा निवेदन आले. प्रॉपर्टी यांच्या चेक करा. 3 महिन्यापासून त्यांनी किती कमाई केली काय असताना सुद्धा प्रशासन यांना पाठीशी घालत आहे. आणि तात्काळ हे बंद झालं पाहिजे. तसेच RTOच्या मागुल्या साईडनं SGMच्या हायवा ओव्हरलोड चालू आहेत. RTO काय म्हणते की आमचा अधिकार नाही कारवाई करायचा आणि महसूल प्रशासन म्हणजे आमचा अधिकार नाही कारवाई करायचा. कोणाचा कारवाईचा अधिकार आहे हेच जनतेला कळत नाही. आणि जिल्हाधिकारी महोदय साहेब सांगतात की यांनी कारवाई केली पाहिजे, त्यांनी कारवाई, फक्त कागदपत्रच चालत आहे. यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी आहे.